श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। महापालिकेच्या विविध लोकाभिमुख ऑनलाईन सेवा प्रणालींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ। देवपुरातील संत रोहिदास समाज भवन येथे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या 2 दिवसीय कार्यशाळेचे करण्यात आले आयोजन। धुळे प्रादेशिक परिवहन विभागाच्या अनागोंदी कारभाराविरोधात शिवसेनेचे ग्रामीण जिल्हा प्रमुख शहानाभाऊ सोनवणे यांचे आमरण उपोषण सुरू। आणि दिनांक 22 ऑगस्ट रोजी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी पुणे येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार। आता बातमीपत्र विस्ताराने। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून धुळे महानगरपालिकेच्या वतीने विविध लोकाभिमुख ऑनलाईन सेवा प्रणालीच्या शुभारंभाचा कार्यक्रम राज्याचे पणन व राष्ट्राचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते संपन्न झाला। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून धुळे महानगरपालिकेच्या विविध लोकाभिमुख ऑनलाईन सेवा प्रणालींचा शुभारंभ राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आला। आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या विविध व्यवस्थांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी कमांड कंट्रोल सेंटर उभारण्यात आले आहे। त्याचबरोबर ई प्रणालीद्वारे आवक जावक टपाल सेवा, लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत ऑनलाईन सेवा, मूलभूत नागरी सुविधांसाठी ऑनलाईन नागरी सुविधा केंद्र तसेच अत्याधुनिक विवाह नोंदणी कार्यालय अशा विविध सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। या सेवांपैकी काही महत्त्वपूर्ण सेवांची जलद व कार्यक्षम पद्धतीने अंमलबजावणी कशी केली जाते याचे प्रात्यक्षिक कार्यक्रमात मान्यवरांसमोर सादर करण्यात आले। ऑनलाईन प्रणालीमुळे नागरिकांना महानगरपालिका कार्यालयात वारंवार येण्याची आवश्यकता कमी होऊन वेळेची व श्रमाची बचत होणार आहे। धुळे महानगरपालिकेने विकसित केलेल्या विविध ऑनलाईन सेवा प्रणालींना आयसो प्रमाणपत्र प्राप्त झाले। या प्रमाणपत्राचे वितरण पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले। महानगरपालिका कार्यालय व इमारतीला आकर्षक स्वरूप देताना ग्रामीण व आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारे चित्रण करण्यात आले आहे। तसेच धुळे शहर व जिल्ह्यातील विविध ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचे चित्र प्रदर्शन दर्शनी भागात लावण्यात आले आहे। पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांनी महापालिका इमारत व संपूर्ण परिसराची पाहणी केली। इमारतीचे बदलते स्वरूप, सुशोभीकरण तसेच नागरिकांसाठी करण्यात आलेल्या सुविधांची माहिती घेत त्यांनी महानगरपालिकेने केलेल्या आमूलाग्र बदलाचे विशेष कौतुक केले। मनपा शाळेतील विद्यार्थिनींची शैक्षणिक प्रगती व्हावी आणि शाळेत ये जा करण्यासाठी त्यांना सुलभ सुविधा मिळावी या उद्देशाने कार्यक्रमात काही विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मोफत सायकलीचे वाटप करण्यात आले। नागरिक केंद्रित ऑनलाईन सेवा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, कमांड कंट्रोल सेंटर, आयएसओ प्रमाणित सेवा, विविध नोंदणीची आधुनिक व्यवस्था तसेच मनपा नगरपालिकेचे सुशोभीकरण अशा विविध उपक्रमांमुळे धुळे महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीला नवे आणि आधुनिक स्वरूप प्राप्त झाले आहे। या लोकाभिमुख उपक्रमांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक करून महानगरपालिका प्रशासनाचे अभिनंदन केले। यावेळी आमदार अनुप अग्रवाल, महापौर मायादेवी परदेशी, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र रामपळकर, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, स्थायी समिती सभापती लताबाई सोनार, महिला व बाल कल्याण सभापती उज्ज्वला ठाकरे, माजी महापौर प्रतिभा चौधरी, जयश्री आयराव, अतिरिक्त आयुक्त करुणा डाहळे, उपायुक्त हेमंत निकम, मनोज वाघ, नगरसेवक सुनील बैसाने, निशा महाजन, कविता सोनवणे, शीतल वाघ, प्रभावती शिंदे, वैभवी दुसाने, प्रदीप बैरागी, प्रदीप करपे, ललित आरोजा, ललित माळे, डॉक्टर सरफराज अन्सारी, जयेश वावदे, सहाय्यक आयुक्त डॉक्टर सोनाली देवरे पगार, राजेंद्र माइनकर, किशोर शिंदे, किशोर वाघ, सागर जकातदार, आरोग्य अधिकारी डॉक्टर संपदा कुलकर्णी, शहर अभियंता चंद्रकांत उगले, संजय मोरे, रविकिरण पाटकरी तसेच विविध विभागांचे खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वातंत्र्य दिनाचं पवित्र औचित्य साधून धुळे महानगरपालिकेने अत्यंत विशेष असे कार्यक्रम घेतलेत। त्याच्यामध्ये धुळे महानगरपालिकेमध्ये एक कमांड आणि कंट्रोल सेंटर त्याचं लोकार्पण झालं। त्याच्यामध्ये डिजिटल ऑनलाईन AI बेस्ड असलेलं साऱ्या सुविधा त्याच्या माध्यमातून एखादं काम कसं चाललंय, कचरा कुठून कुठून उचलला गेला, तो किती उचलला गेला, कंप्लेंट आली त्याची परिस्थिती काय, पाण्याची परिस्थिती काय, या सगळ्या गोष्टींचं डिजिटल मॉनिटरिंग हे आपल्याला करण्यासंदर्भातलं कमांड कंट्रोल सेंटर त्याचं लोकार्पण आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त झालं। त्याचबरोबर आपल्याकडे मध्यवर्ती नियंत्रण कक्ष हा सेंट्रल कमांड सेंटर झाला। त्याचबरोबर ऑनलाईन सेवा प्रणाली म्हणजे आता धुळे महानगरपालिकेमध्ये आपण ऑनलाईन आपली तक्रार किंवा मागणी किंवा सूचना हे देऊ शकतो। जर आपण ऑफलाईन पत्राद्वारे दिली तर तात्काळ तिला PDF बनवण्यात येईल आणि तिचं फ्लो जो आहे राईट टू सर्व्हिसच्या आधारे मला वाटतं खूप कमी संस्थेने काम केलेलं आहे। धुळे महानगरपालिकेने लोकांच्या सेवासाठी ही व्यवस्था उभी केली की ऑनलाईन तुमच्या
तक्रारीबाबत, तुमच्या माहितीबाबत किंवा तुमच्या सुझावाबाबत कुठपर्यंत काय प्रणाली होते तेही आपल्याला त्यांनी इथे केलं. त्याचबरोबर नागरी सुविधाचं केंद्र त्याचंही उद्घाटन आपण झालं की विविध सुविधा काय आहेत, काय काय चालल्यात, कोणाकोणाला मिळाल्या, या सगळ्यांचं ऑनलाईन मॉनिटरिंग झालं पाहिजे याच्यासाठीचं कार्यालय. आणि त्याचबरोबर एअरपोर्टचं लॉन्च वाटेल असं सुंदर विवाह नोंदणीचं कार्यालय त्यांनी केलेलं आहे. त्या विवाह नोंदणी कार्यालयामध्ये आपण घरून ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्मॅटमध्ये भरला तर मोजून 10 मिनिटामध्ये आपल्याला विवाहाचं सर्टिफिकेट मिळेल. कुठल्या तारखेला कुठल्या वेळेला तुम्हाला यायचंय तेही चॉईस आपल्याला करता येतं आणि ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळेत 10 मिनिटामध्ये आपलं सर्टिफिकेट आपल्या हातामध्ये ते लोक लॅमिनेट करून देतात. ही फार मोठी बाब आहे. बर्थ सर्टिफिकेट सुद्धा तेच आहे, विवाह नोंदणी सुद्धा तेच आहे. आणि मला वाटतं की ड वर्ग महानगरपालिकामध्ये सर्वात उत्कृष्ट काम धुळे महानगरपालिकेचं होतंय. मी आपल्याद्वारे महाराष्ट्रातील तमाम महानगरपालिकांना आग्रह करेल की धुळे महानगरपालिकेचं काम चालू आहे, जरा बघा आणि त्यामधनं आपल्याला काही शिकता येईल तर फार चांगलं होईल. मी महापौर, उपमहापौर, सर्व नगरसेवकांचं मी अभिनंदन करतो. त्याचबरोबर आमचे कमिशनर आणि आमचे सर्व अधिकारी हे जे सातत्याने प्रयत्न करतात त्यांचं देखील मी अभिनंदन करतो. आणि या सगळ्यांचं समन्वय करण्यासाठी स्थानिक आमदार यांची तळमळ आहे, त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्याचबरोबर आज आम्ही धुळे महानगरपालिकामध्ये सामान्य आणि गरीब वर्गाचे मुलं असतात आणि म्हणून मुलींसाठी एक सायकल बँक तयार करून प्रत्येक मुलीला आपली हक्काची एक सायकल घरून शाळेपर्यंत येण्याचे एक सायकल बँकच्या माध्यमातून ती 8वी पासून तर 12वी पर्यंत तिला सायकलची व्यवस्था देणार आहे. पुढच्या काळात 5वी पासून ती देणार आहे आणि प्रत्येकाला घरून शिक्षणासाठी व्यवस्था होईल. मुलींच्या शिक्षणासाठी धुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून उल्लेखनीय काम होते, त्यांचं मी मनापासून अभिनंदन. धुळे शहरातील देवपुरातील संत रोहिदास समाज भवन येथे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या 2 दिवसीय कार्यशाळेचे स्वातंत्र्य दिनी लोकशाहीर संभाजी भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील देवपुरातील संत रविदास समाज भवन येथे विद्रोही सांस्कृतिक चळवळीची 2 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या संवाद व सर्जनशीलता शिबिराला दिनांक 15 ऑगस्ट रोजी सुरुवात करण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन सत्राचे अध्यक्ष म्हणून लोकशाहीर संभाजी भगत हे उपस्थित होते. महापुरुषांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व वैशाली निकम यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना भगत यांनी सांगितले की नवसांस्कृतिक राजकारण उभे करण्यासाठी कार्यशाळा खूप महत्वाच्या ठरतील. याकरिता नवा कंटेंट उभा करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. सगळ्यांना सोबत घेऊन काम करावे लागेल. याच्यामध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या लोकांना सामावून घ्यावे लागेल. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात चांगले चाललेले काही युट्यूब चॅनल्स आहेत. अशा 15-20 युट्यूबर्स चॅनलला एकत्र करा ज्यांचे फॉलोअर्स किंवा रीच हा 1 लाखाच्या पुढे आहे. असे सगळे युट्यूब चॅनलचे चांगले विचारांचे लोक एकत्र आले तर चांगला संवाद घडेल. त्यातून या व्यवस्थेचे चित्र बदलता येईल. उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक सिद्धार्थ जगदेव यांनी केले. सूत्रसंचालन कवी राजीव हाके यांनी केले. आभार केतन निकम यांनी मानले. यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष धनाजी गुरव, वाहरू सोनवणे, अनिल वाघ, के मंगळे, ॲडव्होकेट युवराज ठोंबरे आदी उपस्थित होते. या सर्व लोकांचा एकत्रित गट तयार करून व्हॉट्सअप ग्रुप तयार करून नियमित माहिती आणि विचारांचं आदान प्रदान करायचं पहिला मुद्दा. आता हे सर्व जे लोक एकत्र आले, मी म्हणजे मला आम्ही ज्यावेळेस अहिल्यानगरच्या शिबिरामध्ये शिबिर संपतानाच मी म्हटलो होतो सगळ्यांना की आपण धुळ्यात घेऊया शिबिर, आणि ते मला आवडलं खूप. सगळे अतुल पवार होते, नंतर निखिल टकले, आपलं निरंजन टकले साहेब होती, सगळी मंडळी होती. हे ऐकल्यानंतर मी कायम माझ्यासारखा कार्यकर्ता कायम अशा शिबिरात असतो, वैचारिक शिबिरांमध्ये. आमचे संघटनेची शिबिरं असतील, पक्षाची शिबिरं असतील, यात प्रचंड कॉम्रेड शरद पाटील पासून फार महास, आंबेडकर, फुले, शाहू हे सातत्यानं कार्यकर्त्यांवर गोळीबार केला जात होता. पण मी त्या ठिकाणी बघितलं की म्हणजे जयभीम चित्रपट जो आहे त्या चित्रपटात बाबासाहेब आंबेडकरांचा कुठेही आपल्याला फोटोही दिसत नाही किंवा नाव पण दिसत नाही, बरोबर की नाही? पण बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली जी फिलॉसॉफी, जे मुक्तीचं तत्वज्ञान आहे, त्या चित्रपटात नाही. अशा प्रकारचा आपला कार्यक्रम असला पाहिजे, ही माझी खूप वर्षापासूनची एक धारणा होती आणि मला ते त्या ठिकाणी दिसतं. म्हणून मी तत्काळ म्हणलो की नाही, असं शिबिर आपण उत्तर महाराष्ट्रात घेऊन नव्हे तर समारोप
अध्यक्ष माझ्या भाषणात बोललो की आपल्याला अशी शिबिरं ही सर्व महाराष्ट्रातल्या विभागात येऊया, यातून विद्यार्थी कार्यकर्ते तयार करूया. आता वारंवार विद्यार्थी कार्यकर्ते चेंजची सकाळपासून आपण बोलतोय, पण माझी याची पद्धती अजून वेगळी आहे. माझं म्हणणं असं होतं, माझ्या एक कन्सेप्शन माझी अशी होती की आपण निवड चेंजला या सोशल नव समाज माध्यमांच्या संदर्भामध्ये फक्त चेंजचा याचा करायचा का, तर चेंजला विचलित करण्यासाठी, उठवण्यासाठी म्हणत नाही मी, आधी विचलित करायचंय. त्यांना विचलित करण्यासाठी आपल्याकडे काय पाहिजे, जे रिटायर्ड पासून असे सगळे जे लोक आहेत, सेवानिवृत्त लोक, अशा सगळ्या लोकांना पण आपण आणूया. आणि जे लोक सायंकाळी आणि सकाळी निवड फिरतात, दिवसभर त्यांचं वाचन करतात, वेगवेगळे कामं करतात, पण अशा लोकांनी दिवसात 2 तास मोबाईलचा डब्बा घेऊन जर सुरुवात केली तर मला वाटतं, म्हणजे सुरुवात म्हणण्यापेक्षा भडवणं हा अधिक आपला खानदेशातला शब्द, जर त्यांनी जर भडवायला सुरुवात केली तर मला वाटतं बीजेपीची काय संघाची ट्रोलर गँग पळून गेल्याशिवाय राहणार. धुळे प्रादेशिक परिवहन विभागाच्या अनागोंदी कारभाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ग्रामीण जिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर स्वातंत्र्य दिनापासून आमरण उपोषण सुरू केले आहे. धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ग्रामीण जिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे, परंतु त्याची दखल न घेतल्यामुळे शानाभाऊ सोनवणे यांनी धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर स्वातंत्र्य दिनापासून आमरण उपोषण सुरू केले आहे. शानाभाऊ सोनवणे यांनी धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातून रेतीच्या होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीबाबत परिवहन विभागास वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे, परंतु त्याची कोणतीही दखल घेतली गेली नाही. याबाबत त्यांनी प्रादेशिक परिवहन महाविभागाच्या कार्यालयास पत्रव्यवहार केला होता व कारवाई न झाल्यास 15 ऑगस्ट पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. तरी सुद्धा आरटीओने याबाबत काही पत्रव्यवहार किंवा कारवाई न केल्यामुळे धुळे प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयासमोर स्वातंत्र्य दिनापासून आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत हे उपोषण चालू राहील. उलट यापुढे जर दखल घेतली नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन उग्र स्वरूप धारण करेल असा इशाराही त्यांनी दिलाय. यावेळी रावसाहेब इसे, साबीर पटेल, आधार बोरसे, सरोज पाटील आदी उपस्थित होते. ठिकाणी पत्रव्यवहार करतोय, निवेदन देतोय की धुळे जिल्ह्यामध्ये जो आग्रा रोड जातो, या आग्रा रोडने जळगाव अंमळनेरकडनं येणाऱ्या रेतीच्या गाड्या, नंदुरबारहून येणाऱ्या रेतीच्या गाड्या, धुळे जिल्ह्यात चालणाऱ्या रेतीच्या गाड्या याच्यामुळे आणि ओव्हरलोड खूप भरून घेतात आणि त्याच्यामुळे रस्त्यांचं पूर्ण वाट लागते. याच्यासाठी अनेक तक्रारी केल्या, परंतु साधं उत्तर देण्याची तसदी सुद्धा आरटीओ महोदयांनी घेतली नाही. सतत पत्रव्यवहार करतोय, परंतु आणि गेल्या 8 दिवसापासून मी यांना पत्रव्यवहार केला की जर आपण या सर्व माझ्या मागण्यांची चौकशी नाही केली तर मी 15 ऑगस्टला आमरण उपोषणाला बसेल. तरीही आरटीओ महोदयांनी साधा फोन केला आणि आमच्याशी चर्चा केली नाही, म्हणून आजपासून मी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलोय. आमच्या मागण्या अशा आहेत की जे ओव्हरलोड या ठिकाणी गाड्या रेतीच्या चालू आहेत किंवा इतर कोणत्याही असो, यांच्यावर तात्काळ कारवाई करायला पाहिजे आणि कारवाई करून तसा अहवाल सरकारला सादर करायला पाहिजे आणि एक प्रत आम्हाला दिली पाहिजे. त्याचप्रमाणे तुमचं हाडाखेड टोल नाका जो आहे या ठिकाणी प्रचंड भ्रष्टाचार आहे आणि एवढा भ्रष्टाचार आहे की जर त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांची आणि जे आरटीओच्या अधिपताखाली जे कर्मचारी त्या सगळ्यांची जर चौकशी केली तर प्रचंड असा मोठा गबाड या ठिकाणी सापडेल, एवढा मोठा भ्रष्टाचार होतोय. या ठिकाणी बोगस पावत्या, त्याप्रमाणे काही गाड्यांचा तर दर महिन्याचे हप्ते बांधलेले असतात, डायरेक्ट सोडून देतात. त्याचप्रमाणे काही गाड्यांना काही कारण नसताना आडून ठेवणं, त्यांचं सगळं क्लिअर असताना पैशांसाठी आडून ठेवणं, असा विविध तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत. आडाखेड टोल नाक्या संदर्भात आणि रेती संदर्भात या तक्रारी आलेल्या आहेत आणि त्या तक्रारी आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत, पण त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आजपासून मी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसतोय आणि मला या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. जोपर्यंत हे सर्व प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण चालू राहील. दिनांक 22 ऑगस्ट रोजी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी पुणे येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती धुळे दौऱ्यावर आलेले काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.
धुळे शहरातील देवपुरातील संत रविदास समाज भवन देवपूर येथे आयोजित 2 दिवसीय विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या कार्यशाळेसाठी धुळे दौऱ्यावर आलेले काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन वार्तालाप केला। यावेळी हनुमंत पवार यांनी सांगितले की येत्या 22 ऑगस्ट रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी पुणे येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत। शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहराची निवड करण्यात आली आहे। देशभरातील शिक्षण व्यवस्थेतील प्रश्न, पेपरफुटी तसेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत राहुल गांधी विद्यार्थ्यांशी थेट चर्चा करणार असल्याचे पवार यांनी सांगितले। तसेच जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान झालेला लाठीचार्ज, विद्यार्थिनींशी झालेली कथित मारहाण व गैरवर्तन याबाबतही राहुल गांधी या विविध विषयांवर बोलणार आहेत। देशभरातील विविध परीक्षांच्या पेपरफुटीच्या घटनांबाबतही यावेळी चर्चा होणार आहे। तब्बल 154 परीक्षांच्या पेपरफुटीच्या मुद्द्यासह शिक्षण व्यवस्थेशी संबंधित विविध प्रश्नांवर राहुल गांधी बोलतील, अशी माहिती पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष युवराज करंकाळ, शहराध्यक्ष शाबीर शेख, रमेश श्रीखंडे, आलोक रघुवंशी आदी उपस्थित होते। धुळे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी हनुमंत पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा प्रवक्ता आज माध्यमांशी संवाद साधतोय। येत्या 22 तारखेला देशाचे विरोधी पक्षनेते, आमचे नेते खासदार राहुलजी गांधी पुण्यामध्ये येत आहेत, महाराष्ट्रात येत आहेत। पेपर फुटीच्या प्रश्नावर आणि विद्यार्थी आंदोलनाच्या अनुषंगानं देशभरामध्ये शिक्षण व्यवस्थेबद्दल जी चर्चा होते त्यावर विद्यार्थिनींशी बोलण्यासाठी राहुलजी गांधी पुण्यामध्ये येत आहेत। पुणे हे सावित्रीबाई फुले यांचं शहर आहे। पुणे हे राजमाता जिजाऊ यांचं शहर आहे। पुणे हे फातिमा शेख यांचं शहर आहे। ज्या शहरामधून मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली त्या शहरामध्ये, महाराष्ट्रातल्या पुण्यामध्ये राहुलजी गांधी येत आहेत। जंतर मंतरवरच्या आंदोलनामध्ये लाठीचार्ज झाला, मुलांना मारहाण झाली, मुलींना मारहाण झाली, विनयभंग झाला, त्याचा जाब विचारण्यासाठी राहुल गांधी येत आहेत। 154 परीक्षांचे पेपर फुटले याचा जाब विचारण्यासाठी राहुलजी गांधी इथं येत आहेत। त्या कार्यक्रमाला खानदेशामधल्या विविध जिल्ह्यातून आणि महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकणापासून अनेक मुली येणार आहेत। धुळे जिल्ह्यामधल्याही काही मुली यामध्ये सहभागी व्हाव्या याची तयारी करण्यासाठी शहर काँग्रेस अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस अध्यक्षांच्या सोबत आम्ही बैठक घेतली। त्या कार्यक्रमासाठी धुळ्यामधूनही मुलींची उपस्थिती राहील असा आमचा प्रयत्न आहे। या कार्यक्रमामध्ये केंद्र सरकारचं अपयश, अमित शहा साहेबांचा राजीनामा आणि एकूण भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं शिक्षण क्षेत्रामध्ये जी आनागोंदी माजवली त्याच्या विरोधामध्ये राहुल गांधी देशभर रान उठवत आहेत। देहरादूनला कार्यक्रम झाला, प्रयागराजला कार्यक्रम झाला, कोटा शहरामध्ये कार्यक्रम झाला, 4था कार्यक्रम आपल्या महाराष्ट्रात पुण्यामध्ये होत आहे। त्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी आज ही प्रेस कॉन्फरन्स होती। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। महापालिकेच्या विविध लोकाभिमुख ऑनलाईन सेवा प्रणालींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ। देवपुरातील संत रविदास समाज भवन येथे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या 2 दिवसीय कार्यशाळेचे करण्यात आले आयोजन। धुळे प्रादेशिक परिवहन विभागाच्या अनागोंदी कारभाराविरोधात शिवसेनेचे ग्रामीण जिल्हा प्रमुख शहानाभाऊ सोनवणे यांचे आमरण उपोषण सुरू। आणि दिनांक 22 ऑगस्ट रोजी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी पुणे येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार। याबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।